आणि त्या संदर्भातले काय अपडेट आहे ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। हा प्रवास लवकरच आता वेगवान होणार आहे आणि या रेल्वे हायस्पीड प्रकल्पाबाबत रेल्वे मंत्रालयाकडून एक महत्त्वाची माहिती आता समोर येत आहे। महाराष्ट्रातील दळणवळण व्यवस्था सक्षम बनण्यामध्ये आता वेगवेगळे प्रयत्न केले जात आहे आणि देशातील कनेक्टिव्हिटी फास्ट होण्यासाठी रस्ते आणि रेल्वेचे असंख्य प्रकल्प सध्या सुरू आहे। पुणे नाशिक दरम्यानचा प्रवास वेगवान व्हावा यासाठी दोन्ही शहरादरम्यान एक नवा रेल्वे मार्ग विकसित केला जाणार आहे। या प्रोजेक्टची नवीन अपडेट काय आहे ती जाणून घेऊया। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या प्रकल्पाबाबत नुकतेच एक महत्त्वाची माहिती दिली। त्यांच्या मते पुणे नाशिक रेल्वे प्रकल्पासाठी नवीन अलाइनमेंट तयार केला जात असून याच नवीन अलाइनमेंटचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे। दरम्यान या प्रस्तावाला महाराष्ट्र सरकारची मंजुरी मिळतात कामाला सुरुवात केली जाईल। या प्रकल्पाबाबत अधिक माहिती देताना पूर्वीचा प्रस्तावित मार्ग खोडद गावाजवळील म्हणजे नारायणगावापासून 15 किलोमीटर अंतरावर मीटर वेव्ह रेडिओ टेलिस्कोप म्हणजे GMRTच्या प्रतिबंधित क्षेत्रातून जात आहे। कारण या प्रकल्पाजवळील 15 किलोमीटरचे क्षेत्र हे प्रतिबंधित आहे आणि याच भागातून पूर्वीचा मार्ग प्रस्तावित होता। यामुळे आता या भागात रेल्वे जाईल तर GMRTच्या कार्यक्षमतेवर परिणाम होण्याची भीती वैज्ञानिकांनी व्यक्त केली होती। पुणे आणि नाशिक ही महाराष्ट्रातील सुवर्ण त्रिकोणातील दोन महत्त्वाची शहरे आहेत। मात्र असे असतानाही अजून पुणे ते नाशिक दरम्यान थेट रेल्वे मार्ग बांधण्यात आलेला नाही। पण आता पुणे ते नाशिक सेमी हायस्पीड प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे। दरम्यान याच प्रकल्पाच्या बाबत आता एक अपडेट आता आपल्या हाती येत आहे। आधीच्या प्रस्तावित रेल्वे मार्गात बदल करण्यात आला असल्याची माहिती रेल्वे मंत्र्यांनी दिली आणि या अनुषंगाने सध्या नवीन मार्गाचे अलाइनमेंट तयार केले जात असून याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे आणि हे अलाइनमेंट पूर्ण झाल्यानंतर याबाबत प्रस्ताव राज्य शासनाकडे मान्यतेसाठी पाठवला जाणार आहे। GMRT काय आहे तर ही संस्था 23 देशाच्या सहकार्याने उभारलेली वैज्ञानिकदृष्ट्या एक महत्त्वाची संस्था आहे। दरम्यान याच संस्थेमुळे पुणे नाशिक रेल्वे मार्ग प्रकल्पात महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे। GMRTच्या या म्हणजे कोणतीही अडचण होऊ नये म्हणून पुणे नाशिक रेल्वे मार्गाचा फेराडावा घेतला जाणार असल्याची माहिती आपल्याला शासनाकडून दिली जात आहे। दरम्यान पुणे नाशिक रेल्वे मार्गासाठी जे नवीन अलाइनमेंट तयार केले जात आहे त्याचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे आणि यामध्ये मग राज्य सरकारने मंजुरी दिल्यानंतर नव्या मार्गावर काम सुरू केले जाणार आहे। GMRT ही 80 किलोमीटर अंतरावर पसरलेली आहे आणि GMRT 150 ते 1420 MHz या फ्रिक्वेन्सीसह कार्यरत असल्याची माहिती देण्यात आली आहे। तसेच ही संस्था टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च अंतर्गत देखील नॅशनल सेंटर फॉर रेडिओ ॲस्ट्रोफिजिक्स म्हणजे NCRA द्वारे चालवली जात आहे। मित्रांनो, या संदर्भात येथील खासदारांनी देखील रेल्वे मंत्र्याची भेट घेतली होती, परंतु हा प्रोजेक्ट कसा बनेल, नवीन रूट यासाठी व्यवस्थित असेल का जुना, हे बघूया येत्या काही काळातच ठरेल। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।